प्रेक्षकगण आणि माझ्या बालमित्रांनो, माझा कोड क्रमांक C101. शिवराय भारतीय आरमाराचे जनक या विषयाला स्पर्श करताना मला म्हणायचे वाटते, निश्चयाचा महामेघ बहुत जणांचे आदर, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जलपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी असे आपले शिवाजी महाराज. आजचे भारतीय आरमार हे जगातील 5व्या स्थानावर आहे. आज आपल्याकडे 155 भारतीय युद्धनौकांच्या तोफा आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, C3 इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. 200 मरीन कमांडो नौदलात आहेत. तर INS विराट, त्रिशूल, विनाशसारखी मिसाईलचा मारा करणारी नौका आहे. आपल्याकडे पण सगळं शक्य झालं, होत आहे आणि होणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण त्यांनाच मानलं जातं भारतीय आरमाराचे आरमार. जी शिस्त घोडदळवादास तीच शिस्त आरमार. लुटीचे कामकाजाचे नियम त्याचे. आरमार सदैव जयत राखा, फिरते राखा, नवीन भरती करा. तसेच गुराबा, तरांडा, गलबते, दुबारे, शिबाडे इत्यादी जाती जातीच्या नौका तयार केल्या व शिवरायांनी दरार बंद केला. तर हे आरमार कोण सांभाळत असेल तर त्यात कोळी, भंडारी, आंग्री लोक, डालदी, खारवी लोक, शिवाय इब्राहिम खान, दौलत खान, दर्यासारंग व मायना भंडारी ही सरदार मंडळी समुद्र सांभाळत. शिवरायांचे आरमार कोण बांधत असेल तर एक पोर्तुगीज लुई बेर्नार्डो वेगस आणि त्याचा मुलगा फर्नांडो वेगस याच्या नेतृत्वाखाली 400 मावळे हे काम करतात. पण शत्रूंना धडकी बसली की शिवरायांचं वर्चस्व वाढत आहे आणि त्यांनी पोर्तुगीजांना फितुरीस भाग पाडला. पण तोपर्यंत मावळे तरबेज झाले. ज्याचे आरमार त्याचे समुद्र हे शिवरायांनी ओळखले होते. कॅप्टन रिचर्ड केल्विन हा शिवरायांच्या आरमाराविषयी म्हणतो की मराठ्यांची होडी आपल्याला आश्चर्यकारकरीत्या चकवतात आणि अशी हलकी व चपळ गलबते इंग्रजांच्या आरमारात असावी. हे उद्गार आपल्याबद्दल गौरवास्पद ठरतात. पण महाराजांचे आरमार हे सोयीचे होते, कारण शत्रूचे मोठे जहाज काबीज करण्यासाठी शिवरायांचे मावळे शत्रूच्या जहाजावरील शिड्या असलेले दोरखंड तोफाचा गोळा मारून कापून टाकत आणि दिशाहीन झालेल्या जहाजावर चढाई करत. आरमार समुद्रात कुठून काढायचे हा प्रश्न होता. तेव्हा शिवरायांनी वसईचा पोर्तुगीज कॅप्टन अंतुलियो दो मेलो फॉरकॅस्ट्रो याला पत्र लिहिलं की आमची माणसे लाकूड फाटा घेऊन येतील, त्यांच्यावर तुम्ही